विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या गावामध्ये आहोत. या ठिकाणी पुरुषोत्तमाचं मंदिर आहे आणि खरोखर म्हणजे विशेष म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये फक्त एकच मंदिर आहे जे की पुरुषोत्तमपुरीमध्ये पुरुषोत्तमाचं. आणि ह्या मंदिराला महत्त्व म्हणजे अधिक मास महिना म्हणलं की या ठिकाणी एक महिनाभर पुरुषोत्तम देवाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तिभावानं भक्त येत असतात. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पुरुषोत्तमाच्या मंदिराचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. खरोखर या पुरुषोत्तम मंदिराचे अध्यक्ष त्यांनी आत्ताच सांगितलं की या ठिकाणी सुनील केंद्रेकर साहेब आले आणि त्यांनी या कामाला मंजुरी दिली असं त्यांनी सांगितलं होतं. या ठिकाणी गावातील धिरडे त्रिंबकजी धिरडे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालू आहे आणि या मंदिराचं महत्त्व काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हरिओम. हरिओम. जवळून घ्या. काय सांगू शकाल या मंदिराबद्दल सध्याच्या परिस्थितीमध्ये? या मंदिराचं महत्त्व म्हणजे ह्या मंदिर 800 वर्षापूर्वींचे राजा रामदेवराय यांच्या काळामध्ये स्थापना झालेली ह्या मंदिराची. आणि विशेष महत्त्व म्हणजे ह्या मंदिराच्या जुन्या मंदिराच्या विटा 5 किलोची जरी वजनावर काट्यावर ठेवली तर ती पाण्यावर तरंगायची. आणि या मंदिराच्या पलीकडून महादेवाचं मंदिर आहे. ज्या वेळेस ह्या मंदिराची जीर्णोद्धाराचं काम चालू होत होतं त्यावेळेस आम्ही इथल्या मूर्त खाली पत्राचं एक शेड बनवलं, त्या शिफ्ट करीत होतो. त्यावेळेस महादेवाची पिंड हलवल्याच्या नंतर त्याच्या खाली एक कासव, सोन्याचा कासव निघालेला आहे. म्हणजे 1000 वर्षापूर्वी जे कोणी यादवकालीन लोक होते त्यांनी स्थापनेच्या वेळेस तो कासव तिथं ठेवला होता. आजही तो कासव जशाच तसा इथं ट्रस्टीकडे आहे. ज्यावेळेस मंदिराचं काम कंप्लीट होईल त्याच्यानंतर तो कासव जसा जुन्या पूर्वजांनी ठेवला होता त्याच पद्धतीने ठेवल्या जाईल. या मंदिराचं महत्त्व म्हणजे या मंदिर भारतात एकमेव देवस्थान. तुमच्या पूर्ण महाराष्ट्रात काय बाहेर राज्यात कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश सगळीकडून भाविक येत राहतात ह्या अधिक मासामध्ये. या ठिकाणी कशा पद्धतीने या नियोजन केलं जातं? जी समजा भाविक येतात, भाविकांना कशा पद्धतीने सुविधा पुरवल्या जातात? आता नियोजन म्हणजे ऊन आहे, उन्हाळ्याचे दिवस टेम्परेचर खूप आहे. तुळजाभवानी अर्बनचे चेअरमन चंद्रकांतराव शेजूळ आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण दर्शनबारीमध्ये ह्याचे नेट दिले की जेणेकरून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये. आणि जे दर्शनबारी आपण शेडमध्ये बनवली आहे त्यामध्ये पूर्ण व्यापारी संघटना माजलगावची यांनी 12 ते 15 कूलर दिले आहे. त्यामुळं की भाविकांना दर्शनबारी 2 किलोमीटर गावातून फिरून आल्याच्या नंतर त्रास होत नाही, उन्हाचा त्रास होत नाही. लहान लहान लेकरं, वयोवृद्ध, म्हातारी माणसं असतात. पूर्ण त्या दर्शनबारीमध्ये आल्याच्या नंतर की त्यांना एक दिवसभर जे दर्शनबारीत 5 तास फिरावं लागतं त्याचा पूर्ण शिनभाग हलका होतो. या ठिकाणी जे काम चालू आहे कुठल्या योजनेतून चालू आहे आणि कुणी निधी दिलेला आहे? हे काम सर सुरुवातीला सांगायचं म्हणलं तर कोणी स्वतःची स्तुती करू नये. मी सहज अध्यक्षाला विचारा एका दिवशी सहज मी संभाजीनगरला गेलो होतो. त्यावेळेस केंद्रेकर साहेबाची आणि बीड जिल्ह्याची जरा जवळीक नातं होतं. मी संभाजीनगरला गेलो आणि सहज त्यांची भेट घेतली. मी काही काम नव्हतं माझं, पण मला पहिल्या भेटीमध्ये त्यांना बोलता येईना मला काय मागायचं आणि माझ्या गावाचं महत्त्व काय. त्यांना माहीत होतं, त्यांच्या मिसेस इथं दर्शनाला येऊन गेल्या, त्या रांगेत दर्शन घेतलं होतं, पण मला बोलता येत नव्हतं. त्यावेळेस मला सुचना त्यांना काय सांगावं. मग मी तसंच दुसऱ्या दिवशी गावाकडे आलो आणि त्याच्यानंतर ट्रस्टीमधले विजूभाऊ गोळेकर अध्यक्ष होते, त्यांना सोबत घेतलं. अशोकराव माने माझे सहकारी मित्र आहे, आणखीन 2-3 भाऊसाहेब, हे आम्ही 2-4 गेलो आणि दुसऱ्या दिवशी केंद्रेकर साहेबांना भेटलो. केंद्रेकर साहेबांनी आम्हाला ह्याचा पूर्ण विचार सांगितला की आपण असं करू शकतो, तुम्ही जर मदत केली तर. ठीक आहे म्हणलो साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही जे सांगताल ते. त्यानंतर आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या. वन विभागाची परवानगी लागली आणि वन खाते बरेचसे कागद फाईल जायची, टेबल त्रुटी द्यायची, परत हे वापस करायचं. तत्कालीन आमदार आर.टी. देशमुख त्यांनी बी सहकार्य केलं. ज्या वेळेस मला मदत लागली मुंबईला त्यावेळेस आर.टी. मदत घेतली.
आणि ज्यावेळेस फाईल कंप्लीट झाली त्यावेळेस केंद्रेकर साहेबाच्या हातात ती फाईल तिथं त्यांनी मुंबईला दिली. अजित दादा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ह्या मंदिराला, ह्या महाराष्ट्रातील 8 मंदिराला जतन व संवर्धनच्या माध्यमातून निधी दिलेला आहे. 56,54,00,000 रुपये हा निधी त्यांनी दिलेला आहे. पण केंद्रेकर साहेबाच्या माध्यमातून हे काम झाले. आणि राहिल्या विषय आत्ताचे आपले आयुष्यमान भारतचे अध्यक्ष आपले देवदूत ओमप्रकाशजी शेट्टे साहेब, त्यांच्या माध्यमातून बी साहेब खूप मदत केली. त्यांनी एवढं सहकार्य केलं ह्यावेळेस की खूप सहकार्य केले. म्हणजे पुरुषोत्तमपुरी ते किती आडगाव 15 कोटीचा त्यांनी रस्ता मंजूर करून दिला CM साहेबाच्या माध्यमातून. ते CM साहेबाच्या अगदी जवळचे आहेत, आम्ही बी CM साहेबाच्या जवळचेच आहे. त्या माध्यमातून त्यांनी 15 कोटीचा रस्ता दिला. आणि इथं आरो प्लॅन्ट दिलाय बघा, हा आहे पलीकडे 5 लाख रुपयाचा आरो प्लॅन्ट. म्हणजे येणाऱ्या भाविकांना शुद्ध व थंड पाणी उन्हाळ्याच्या दिवसात प्यायला मिळावं. आणि त्यांच्या तुट्या काढल्या, 2 माणसं आहेत तिथं. आणि दुसरी गोष्ट, माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी एक आमचा चारीचा बायपास रस्ता आहे. तो खूप दिवसांनी एखादी वेळेस जर इकडं ट्रॅफिक जाम झाली तर वन वे करण्यासाठी आम्हाला खूप अडचण होती. त्यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण रस्ता मुरुम खडीकरण करून दिला. आणि हा मेन रोडला जिथं गरज पडेल तिथं मुरुम आम्ही JCBच्या साह्याने टाकून देतो. म्हणजे शेट्टे साहेबाचं सहकार्य म्हणजे खूप आहे. चंद्रकांतराव, ओमप्रकाशजी शेट्टे साहेब. आणि शेट्टे साहेबांनी एक वचन दिलंय देवासमोर की मी येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुरुषोत्तमपुरीला नक्कीच मी आवित्य केल्याशिवाय राहणार. पुढील आता कशा पद्धतीने नियोजन चालणार आहे या ठिकाणी मंदिराचं, आणि कधी काम पूर्ण होईल? तरी काम अंदाजे? सर खूप मोठं असल्यामुळं 2 वर्ष आणखी लागतील काम. बरं. त्याच्यानंतर गंगेचा घाट आहे. बरं. गंगेचा घाट झाल्याच्या नंतर जायकवाडीचे पुरुषोत्तमपुरी सिमेंट रस्ता आहे. परत भक्त निवास आहे. प्लॅनमध्ये भरपूर आहे त्याच्या. आणि दरवर्षी थोडा निधी वाढतोच. साहेब पण म्हणले की मी, शेट्टे साहेब पण म्हणले की मी आणखीन तुम्हाला जिथं काय कुठं माझी मदत लागेल तिथं मी CM साहेबाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मदत करीन. या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत त्यांना आपल्या मंदिरातर्फे काय काय सुविधा दिल्या जातात? मंदिरातर्फे 2-3 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे. जिथं दर्शनबारी रोडनी जिथं मंदिराची पिण्याच्या पाण्याचे हे ठेवलेले, मोठाले 500 लिटर 1000 लिटरचे टँक ठेवलेले, पाणी आहेत. आणि पार्किंग तर जवळच आहे, गावाच्या जवळच. आणि जे वयोवृद्ध म्हातारे त्यांना तिथं जी पार्किंग व्यवस्था आहे, पार्किंग व्यवस्थेला काही चार्ज ठेवले नाही, मोफत पार्किंग, पूर्ण पार्किंग मोफत, चार्ज नाही काय. तुम्ही या ठिकाणी जे भाविक भक्त येत आहेत महाराष्ट्रातून दर्शनासाठी, या भाविकांना काय आव्हान करतात? भाविकांना आव्हान हेच, सर्व भाविकांनी आमचं काय म्हणणं आहे की सकाळीच लोक काय करतात 4लाच निघतात. त्याचे एक भावना आहे, 4ला निघालं तर रात्रीचं मंदिर बंद असेल, आपलं दिवसा दर्शन होईल. पण जवळपासच्या ज्या माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातील लोकांना, भाविकांना माझी विनंती आहे की बाहेर राज्यातून, बाहेर जिल्ह्यातून जे येणारे लोक आहेत त्यांना सकाळी येऊ द्या. आपण थोडं दुपारी 3-4 वाजता निघाला तर ह्या टायमाला थोडी बारीक कमी होती. वयोवृद्ध म्हातारी माणसं असतील, लहान मुलं असतील, त्यांना उन्हाचा त्रास कमी होईल. आणि आपण या जिल्ह्यातले असल्यामुळं आपण 50-60 किलोमीटर अंतरावर असल्यामुळं लवकर जाऊ शकतो. आणि जे बाहेर राज्यातून लोक येतात, संभाजीनगरहून गाडी चालू आहे, अहिल्यानगरहून गाडी चालू आहे, धाराशिववरून बस चालू आहे, परभणीहून आहे, पैठणवरून पण बस चालू आहे. विशेषतः ST महामंडळाचे पण खूप आभार मानले पाहिजेत, कारण की त्यांनी पूर्ण महाराष्ट्र बस स्थानकच्या सगळ्या बस स्टँडनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्याच्या गाड्या, पुरुषोत्तमपुरी ते अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या गाड्या पूर्ण दिलेल्या. आणि जर बाहेर भाविकांची एखादी गाडी होती तर आम्ही त्यांना इथे राहण्याची पण सोय केलेली, रात्रीची काय मदत करा. आणि आमची टीम आहे गावातली. साहेब एक सांगायचं म्हणजे याला सर्व जातीचे लोक असतात. विशेष पूर्ण भाविकाला जिथं अडचणी, तिथं प्रत्येक जातीचा माणूस हा मदत करण्याकरता उभा असतो. स्वयंसेवक या नात्याने हे पूर्ण ही जी टीम आहे
सर्व टीम भाविकांचे सेवेकरता हजर आहे. आता गावातील काही महिला असतील, प्रत्येक ठिकाणी पाणी, चहा, ज्याला जे शक्य आहे त्या माध्यमातून भाविकांची सेवा करतात. खरोखर आत्ताच आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी त्र्यंबकजी दिर्डे साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना ची पूर्ण काळजी या ठिकाणचे संस्थान कमिटी घेत आहे आणि गावकरी घेत आहेत. खरोखर या येणाऱ्या भाविकांनी जे लांबून येणारे भाविक भक्त आहेत त्यांनी सकाळी आलं तरी चालतं, पण जवळचे आपल्या माजलगाव तालुक्यातील जे भाविक भक्त आहेत त्यांनी दुपारून जर आलं तर या ठिकाणी गर्दी थोडी कमी राहील आणि त्यांचंही दर्शन चांगल्या पद्धतीने थोडं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. विकास नामालायू, बालासाहेब फपाळ, पुरुषोत्तमपुरी, माजलगाव.